अहिल्यानगर विधान परिषदेच्या निवडणुकीमधील अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांच्या उमेदवारी अर्ज माघारी घेण्यावरून एकच गोंधळ उडालेला आहे। दत्तात्रय पानसरे यांचा परस्पर त्यांचा अर्ज माघारी घेतल्यामुळे पानसरे आक्रमक झालेत। दरम्यान दत्तात्रय पानसरे यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचं देखील म्हटलंय। मी अर्ज माघारी घ्यावा यासाठी माझ्या घरातला काही लोकांनी गराडा घातलेला होता। माझ्या गाडीच्या मागे काही गाड्या फिरत होत्या असा देखील दावा पानसरे यांनी केलाय। दरम्यान माझ्यासोबत काही घातपात झाल्यास प्रक्रियेमधील लोक जबाबदार राहतील असं त्यांनी म्हटलेलं आहे। माझ्यावर दबाव येईल याची मला कल्पना होती। माझ्यावर दबाव येत आहे पण मी लोकशाही टिकवण्यासाठी हा दबाव सहन करेल असं पानसरे यांनी म्हटलं आहे। तोय दबाव आलेला आहे, दबाव येणार आहे, मला ते सहन करावं लागणार आहे। पण लोकशाहीसाठी मी मतदारांसाठी मी ते सहन करणार आहे। किती माझ्या अन्याय झाला तरी मी सहन करणार आहे।